जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, मी पटेल सर आपल्या कोहिनूर करिअर अकॅडमी या ऑनलाईन प्लॅटफॉर्म मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रत्येक व्हिडिओ हा एकदम छोट्या छोट्या पद्धतीने अगदी छोट्या छोट्या कन्सेप्ट तुमच्यापर्यंत आणत आहोत. मी आज या ठिकाणी पंचायत राज हा टॉपिक हा विषय घेऊन आलेलो आहे. जो हा टॉपिक आहे तो टॉपिक एकदम आपल्या राज्यसेवा पासून युपीएससी पासून अगदी आपल्या सरळ सेवा आणि पोलीस भरतीपर्यंत सुद्धा एक आम्हाला हा व्हिडिओ येणार आहे. तुमच्या लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ आणि हा टॉपिक फार महत्वाचा आहे. राज्य घटनेच्या दृष्टिकोनातून या विषयाला चांगल्या पद्धतीने वेटेज आहे. आणि या विषयामध्ये हा जो टॉपिक आहे पंचायत राज, दोन पंचायत राज आहेत बघा. एक ग्रामीण पंचायत राज आणि दुसरा म्हणजे शहरी पंचायत राज. या दोघांनाही भरपूर प्रमाणात स्थान आहे. आपण पंचायत राज शिकत असताना किंवा कोणताही टॉपिक शिकत असताना प्रत्येक विषयाची आपण पार्श्वभूमी बघत असतो. त्या विषयाच्या पाठीमागील असलेली पार्श्वभूमी आणि त्यांचं असलेलं राज्यघटनेमधील स्थान. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पंचायत राज या विषयाची पार्श्वभूमी या ठिकाणी बघणार आहोत. बघा विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस अगदी प्राचीन प्रमाणात गाव होते आपले, प्राचीन तर त्यामध्ये सुद्धा आपल्या गावामध्ये कशा पद्धतीनं प्रशासन चालवावे आणि कोणत्या पद्धतीनं प्रशासन करावे याची सुद्धा नियमावली होती. अगदी प्राचीन काळामध्ये, मध्ययुगीन काळामध्ये आणि शिवकालीन काळामध्ये आणि मुघल काळामध्ये, ब्रिटिश काळामध्ये सुद्धा ग्रामपंचायतीचं किंवा जे ग्रामीण भाग आहे, आपला खेडे गाव आहे, तर त्याची नियमावली ही अगोदर पासून होती. असं नव्हतं की आपण जो पंचायत राजचा जो कायदा केलेला होता, पंचायत राजचा 73वी घटना दुरुस्ती केलेली होती, त्यामध्येच फक्त ग्रामपंचायतीचा उल्लेख होता. तर नाही विद्यार्थी मित्रांनो, अगदी आपण बघतो अगदी एकदम कौटिल्यापासून आपल्या गावाची किंवा आपल्या गावामध्ये असलेल्या नियमावली आपल्याला आढळून येते. काही ठिकाणी बघा, गावाच्या ठिकाणी ग्रामीण म्हणत होते, तर काही ठिकाणी ज्या नियमावल्या होत्या त्या वेगवेगळ्या होत्या. गावाला हे छोटेसे खेडे प्राप्त होते बघा, खेडेगाव. त्या खेड्यामध्ये एखाद्या वेळेस 2-2, 3-3, 4-4 खेडे मिळून हे एक ग्राम पंचायत किंवा मोठी पंचायत होती, ज्याचे पंच हे नाव ऍज इट इज आपल्या 73व्या घटना दुरुस्तीमध्ये घेण्यात आलेले होते. आता विषयाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर किंवा स्वातंत्र्याच्या अगोदर आपले राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांना असं वाटत होतं की आपल्या राज्यघटनेमध्ये एक पंचायतीचे जे गाव आहेत, पंचायतीची जी संस्था आहे किंवा पंचायत राज आहे इनडायरेक्टली, त्यावेळेस शब्द हा न घेता त्यांच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या होत्या की खेडेगावामध्ये सुद्धा एक छोटीशी प्रशासकीय यंत्रणा पाहिजे आणि जे आपले एकदम तळागाळातील लोक आहेत त्यांना प्रशासनामध्ये सहभागी करून घ्यावे. त्यानंतर बघा, पंडित नेहरू यांचं सरकार स्थापन घेतलं. भारताला स्वातंत्र्य मिळालं, 52ला सरकार स्थापन झालं. परंतु त्या सरकारमध्ये किंवा नवीन निर्मित झालेल्या घटनाकर्त्याकडून एक आपण असं म्हणू शकतो की याला स्थान देण्यात आलं नाही. शब्दशः उल्लेख घटनेच्या कलम 40 मध्ये ग्रामपंचायतीचा उल्लेख केलेला होता. परंतु असं नाही की भारतामध्ये ग्रामपंचायतीच उपस्थित नव्हत्या. होत्या विद्यार्थी मित्रांनो, भारतामध्ये ग्रामपंचायती उपस्थित होत्या. परंतु ज्या ग्रामपंचायती उपस्थित होत्या त्यामध्ये कसं व्हायचं बघा, गावाच्या ठिकाणी एक त्याला आपण म्हणू शकतो अशी दडपशाही होती. 1970च्या काळामध्ये, 1970 ते 80च्या काळामध्ये होत्या ग्रामपंचायती, कायद्याने प्रस्थापित झालेल्या सुद्धा ग्रामपंचायती होत्या. त्यानंतर इंदिरा गांधी यांचं सरकार आलं. इंदिरा गांधींनी फार प्रयत्न केला, परंतु इंदिरा गांधीला काही यामधलं काही फळ आपल्याला भेटलेलं काही दिसून येत नाही. त्यानंतर राजीव गांधी यांचं सरकार आलं आणि राजीव गांधी यांनी फार मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले. विद्यार्थी मित्रांनो, अगदी सरकार येण्याच्या अगोदर, म्हणजे हा कायदा येण्याच्या अगोदर राजीव गांधी यांचं सरकार होतं आणि ते सरकार लोकसभेमध्ये कायदा मांडला बघा. लोकसभेमध्ये कायदा मांडला आणि तो कायदा पारित होऊ शकला नाही राज्यसभेमध्ये किंवा राष्ट्रपतीची मंजुरीच्या अगोदर ती लोकसभा बरखास्त झाली. त्यानंतर पी.व्ही. नरसिंह राव यांचं सरकार आलं. त्यांच्यानंतर बघा, पी.व्ही. नरसिंह राव याच्या अगोदर सुद्धा एक सरकार आलं होतं, परंतु त्या सरकारला सुद्धा हा कायदा पारित करू शकले नाही. आणि भारतीय राज्यघटनेमध्ये 73 घटना दुरुस्तीच्या अनुसार पंचायत राजला स्थान फक्त एकाच व्यक्तीच्या कार्यकाळामध्ये देण्यात आलं. त्या व्यक्तीचं नाव आहे पंतप्रधान पी.व्ही. नरसिंहराव यांनी मात्र, कारण की यांचा काळ फार विवादित ठरलेला आहे बघा. जे 1900 इकडे बघा, इकडे लक्ष द्या, कुठले त्यातले होतं बघा, 1991, 1990,
1990, 1991, 1992 आणि 1993 हे जे काळ होता विद्यार्थी मित्रांनो 3 वर्षाचा, हा काळ भारतामध्ये भारतीय राज्यघटनेसाठी भारतातील धार्मिक जे म्हणू शकतो एकात्मता आहे त्याच्यासाठी आणि जे असलेलं जे आपलं खाजगीकरण जागतिकीकरण हे जे आहे त्याच्यासाठी फार मोठ्या प्रमाणात हे काळ महत्वाचा ठरलेला आहे. आपण बघू शकता ज्या वेळेस डॉक्टर मनमोहन सिंग हे अर्थमंत्री होते त्यावेळेस त्यांच्या काळामध्ये जे आपलं खाजगीकरणचे जे मॉडेल आहे ते याच काळामध्ये लागू करण्यात आलेले होते. भरपूर प्रमाणात ज्या मोठमोठ्या बाबी होत्या त्या पी.व्ही. नरसिंहराव यांच्या काळामध्ये घडल्या. बाबरी मस्जिद सारखं प्रकरण असू ते आपण बघू शकतो 1992 साली हे प्रकरण घडलं. त्यानंतर परंतु एक चांगली गोष्ट म्हणजे बघा पंचायत राज व्यवस्था जी होती पंचायत राज व्यवस्थेला भारतीय राज्यघटनेमध्ये स्थान देण्यासाठी या सरकारने भरपूर प्रयत्न केला. तर आता ही होती आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये पंचायत राजची असलेली पूर्व पार्श्वभूमी जे कलम 40 मध्ये अस्तित्वात आहे. परंतु आज या ठिकाणी आपण आता पूर्णच्या पूर्ण पंचायत राज जे आहे ते पंचायत राज आपण या ठिकाणी बघूया. बघा विद्यार्थी मित्रांनो, सर्वात अगोदर जवळपास लोकसभेमध्ये 22 डिसेंबर 1992 रोजी लोकसभेमध्ये कायदा पारित करण्यात आला आणि राज्यसभेमध्ये त्याच्या दुसऱ्याच दिवशी 23 डिसेंबरला हा कायदा पारित करण्यात आला. होईल तितकं दुसऱ्या दिवशी कायदा पारित अशाच कायद्याचं किंवा त्याला आपण कायद्यापूर्व जे आपण म्हणतो त्याला काय म्हणू शकतो आपण कायद्याच्या अगोदर प्रस्थापित होण्याच्या अगोदर तो कायदा लगेच दुसऱ्या दिवशी मांडणं विधेयक म्हणू शकतो. तो विधेयक दुसऱ्या दिवशी मांडणं याचा अर्थ असा आहे विद्यार्थी मित्रांनो की ह्या कायद्याची जरूरत भारत सरकारला फार मोठ्या प्रमाणात होती आपण बघू शकतो. आणि नंतर लगेच 20 एप्रिल रोजी 20 एप्रिल 1993 रोजी राष्ट्रपतीची सही झाली आणि 24 एप्रिल 1993 रोजी भारतीय राज्यघटनेमध्ये पंचायत राज किंवा भारताच्या शासनामध्ये हा कायदा लागू करण्यात आला. विद्यार्थी मित्रांनो, आता या ठिकाणी आपण थेट एकदम डायरेक्ट आपण जो कायदा लागू केलेला आहे त्या कायदा व्यवस्थित पद्धतीने आपण बघूया. या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो, जे आपलं 243 कलम आहे त्या 243 कलमांमध्ये फक्त ग्रामीणसाठी बघा ए पासून ते ओ पर्यंत जे हे आहेत 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15 कलमांचा समावेश ग्रामीण भागासाठी या ठिकाणी करण्यात आलेला आहे. बघा जे पहिलं कलम आहे 243A यामध्ये काय बघा ग्रामसभेला घटनात्मक दर्जा दिलेला आहे. 243A मध्ये कशाचा समावेश करण्यात आलेला आहे? ग्रामसभा जी आहे. आता ग्रामसभा जी आहे ती कशाने मिळून झालेली ग्रामसभा जी आहे ती ग्रामसभा कशाने मिळून झालेली? बघा जे मतदार आहेत मतदाराचं सध्या वय किती आहे? 18 वर्ष. लक्षात ठेवा 18 वर्ष. यांचं वय 18 वर्ष झालेलं आहे असे सदस्य ग्रामसभेचे सदस्य असतात. आणि ग्रामसभेचा अध्यक्ष कोण असतो? ग्रामसभेचा अध्यक्ष हा सरपंच असतो. त्यामुळे जे 43 कलम ए आहे ते ग्रामसभेला घटनात्मक दर्जा देण्यासाठी पहिलं कलम आहे. त्यानंतर बघा दुसरं जे आहे यामध्ये त्रिस्तरीय जे पंचायत राज आहे त्या संस्थेची तरतूद या ठिकाणी करण्यात आलेली. त्रिस्तरीय पंचायत राज म्हणजे काय? ग्रामसभा हे बघा एक मिनिट. त्रिस्तरीय म्हणजे ग्रामसभा, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद याला आपल्या इथे त्रिस्तरीय म्हणतात. काही ठिकाणी 2 स्तर आपल्याला भारतामध्ये पाहायला मिळतात. परंतु या ठिकाणी बघा ग्रामपंचायत, त्यानंतर पंचायत समिती आणि जिल्हा परिषद असे आपल्या इथे महाराष्ट्रामध्ये 3 पद्धतीमध्ये पंचायत राजचं वर्गीकरण ग्रामीण भागासाठी करण्यात आलेलं आहे. आता यानंतर बघा सी मध्ये काय? सी मध्ये रचना आहे. बघा सी मध्ये काय आहे? रचना आहे. ज्या पंचायती आहेत त्या पंचायतीची रचना जी आहे ती सी मध्ये आहे. रचना कोणत्या पद्धतीची? बघा 7 ते 17 अशी सदस्य संख्या या ठिकाणी या रचनेमध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहे की लोकसंख्येच्या अनुसार. आता काही जण म्हणू शकता सर आमच्या इथे तर 2 गाव आहेत, 2 गावामध्ये एक ग्रामपंचायत आहे. तर हो असते, कारण की बघा जर तुमच्या गावाची लोकसंख्या कमी असेल जर कमी असली ना तर 2 खेडे मिळून एक ग्रामपंचायत स्थापन करण्याचा अधिकार घटनेने इथे दिलेला आहे. काय केलेला आहे? 2 हे स्थापन करण्यासाठी 2 खेडेगावाचा मिळून एक ग्रामपंचायत स्थापन करण्याचा अधिकार या ठिकाणी देण्यात आलेला आहे. ठीक आहे. आता बघा डी मध्ये काय सांगितलं? राखीव जागा. येथे बघा या ठिकाणी
या ठिकाणी हे बघा, या ठिकाणी जे ग्रामपंचायत आहे, ग्रामपंचायतीमध्ये बघा SC SC ST आणि जे ओबीसी आहे बघा, ओबीसीसाठी त्यांच्या लोकसंख्येनुसार, ओबीसी साठी त्यांच्या लोकसंख्येच्या अनुसार हे पंचायतीमध्ये त्यांना स्थान देण्यात आले किंवा त्यांना जागा देण्यात आलेल्या आहेत. परंतु सध्याच्याला पाठीमागच्या काही वेळेमध्ये बघा तुम्ही ओबीसी आरक्षण असेल आणि ओबीसी आरक्षण हे महाराष्ट्रामध्ये पंचायतीच्या स्वरूपामध्ये त्या आरक्षणावर काही प्रमाणात स्थगिती आल्याचे आपल्याला दिसून येतं. आता हे एक आपण कोणत्याही सरकारला आपण स्पष्टपणे म्हणू शकत नाही, परंतु काही सरकारे मिळून जे ओबीसीचं जे आरक्षण आहे कशामधलं, पंचायतीमधलं ते पंचायतीमधलं असलेलं आरक्षण यामध्ये आपल्याला फार मोठी तफावत दिसून येते. आणि या ठिकाणी बघा हा प्रश्न का डिमांड आहे, हे जागांची राखीव तरतूद. कारण की आता मराठा आरक्षण हे फार मोठ्या प्रमाणात सध्या एक भरपूर मोठ्या प्रमाणात हॉट टॉपिक आहे, चर्चेचा मुद्दा आहे. म्हणून असे असू शकतो येणाऱ्या काळामध्ये, येणाऱ्या कंबाईन मध्ये, राज्यसेवेमध्ये बघा हे जे तुमचं 243 D आहे जागाची तरतूद आहे, त्यामध्ये कदाचित हा सोडून ओबीसी मध्ये आणि याच्यामध्ये प्रश्न आपल्याला येईल अशी अपेक्षा बाळगतो. बघा आता ई जो आहे तो आहे कार्यकाळ किती वर्षाचा असेल, 2.5 वर्षाचा असेल, 5 वर्षाचा असेल, किती वर्षाचा असेल. यामध्ये कार्यकाळामध्ये ई मध्ये बघा तरतूद करण्यात आलेली आहे. ग्रामपंचायतीचा कार्यकाळ हा बघा 5 वर्षाचा असतो, ग्रामपंचायतीचा कार्यकाळ 5 वर्षाचा असतो. परंतु या ठिकाणी सरकार जे आहे बघा, तुम्ही म्हणता सर आमच्या इथं 2.5 वर्ष सरपंच भोगतात, काही जण असतं आघाडीचं जर बनलेला असले सदस्य वगैरे तर त्यांचा कार्यकाळ कमी जास्त होतो. परंतु ग्रामपंचायतीचा जो कार्यकाळ असतो तो महाराष्ट्रामध्ये 5 वर्षाचा कार्यकाळ आहे. आता त्यामध्ये थेट सरपंचाची निवड असेल किंवा इनडायरेक्टली सरपंचाची निवड असेल, यामध्ये थोडेफार कमी जास्त उतार चढाव हे करण्याचा गव्हर्नमेंटला पूर्णपणे अधिकार दिलेले आहे. आता बघा एफ जे ती अपात्रता आहे बघा, सदस्यांची काय अपात्रता आहे. कोणता सदस्य त्याची अपात्रता का आहे, जर त्याच्यावर कोणता जर एखादा गुन्हा दाखल असेल त्यामध्ये बघा काही गव्हर्नमेंटनं रेस्ट्रिक्शन आणलेली. आता बघा त्याला कसं आहे, त्याच्या घरामध्ये हे बघा हे फार महत्वाचं आहे, 2 मिनिटं आहे का बघा, 2008 नुसार 2008च्या नंतर त्याला ज्या व्यक्तीला 2 अपत्य पेक्षा जास्त जर अपत्य असले तर त्याला पंचायतीची किंवा ग्रामपंचायतीची निवडणूक लढता येणार नाही. कार्यक्रम झाला नाही तर 8च्या नंतर ज्याला 3-3, 4-4 दिवा पाहिजे घे. मग आता इथं भाऊ गेला ना तो, अपात्रता झाला ना तो, आता 3 झाले 4 झाले तरी पोरग झालं नाही, सोडा तो विषय वेगळा आहे. आता त्यानंतर बघा गावामध्ये कसं आहे, ग्रामपंचायतीसाठी मी सांगायला मी तुम्हाला की बघा टॉयलेट पाहिजे, त्याला आपण ग्रामीण भाषेमध्ये संडास म्हणतो, ते पाहिजे, त्याच्या फोटो पाहिजे, ते असल्याशिवाय तुम्हाला इलेक्शन लढता येणार नाही. अशा काही छोट्या मोठ्या तरतुदी ह्या 243च्या माध्यमातून नाही तर मुंबई ग्रामपंचायत अधिनियम, ग्रामपंचायत जो आहे त्याच्या माध्यमातून महाराष्ट्र गव्हर्नमेंट सातत्याने कमी जास्त करत आहे. आता या ठिकाणी बघा जी मध्ये काय, पंचायत राज संस्था, अधिकार आणि जबाबदाऱ्या, त्यांचे कोणकोणते अधिकार असतात, त्यांचे कोणते अधिकार असतात, ते अधिकार त्याच्यामध्ये दिलेले आहेत बघा, अधिकार आणि जबाबदाऱ्या. ठीक आहे. आता यानंतर बघा एच मध्ये काय, वित्तीय तरतूद करण्यात आली बघा, वित्तीय तरतूद पंचायतीला काय करण्यात आली, वित्तीय तरतूद. आता बघा सगळ्याचा जीवन इथं असते. घटनाकर्त्यांनी विचार काय केला किंवा घटना बनवताना सरकारनं काय विचार केला, त्याला कोणत्या पद्धतीनं या ठिकाणी तरतूद सांगितलेली आहे. परंतु आजकाल कार्यक्रम बिघडून गेलेला आहे. हे कलम बघा भरपूर महत्वाचं आहे, वित्तीय. एच मध्ये काय, वित्तीय. ठीक आहे. आता यानंतर आय म्हणजे काय, वित्त आयोग. बघा जो राज्याचा वित्त आयोग आहे त्याची स्थापना जर विचारली तर राज्याच्या वित्त आयोगाची स्थापना आणि त्याला घटनात्मक दर्जा हा 243 आय मध्ये 73व्या घटना दुरुस्तीनुसार मिळाला. फार महत्वाचं आहे. केंद्राचा वित्त आयोग वेगळा आणि राज्याचा वित्त आयोग वेगळा. ठीक आहे. राज्याचा जो वित्त आयोग आहे त्याला कलम आय मध्ये 243 73व्या घटना दुरुस्तीनुसार
वैधानिक किंवा त्याला आपण म्हणू शकतो संवैधानिक स्थान मिळालेलं आहे. ठीक आहे. आता बघा जे मध्ये काय हिसाब आणि ऑडिट असतात बघा. हिसाब आणि ऑडिट इथं कारभार होतं बघा हिसाबामध्ये. ठीक आहे. के मध्ये काय बघा राज्य निवडणूक आयोग, राज्याचा निवडणूक आयोग याची स्थापना के मध्ये 243 मध्ये. हा पण महत्वाचा आहे बघा. आधी कसं होतं केंद्रीय निवडणूक आयोग आहे. तुम्ही मला कमेंट बॉक्स करून सांगा की भारताचा वित्त आयोग आणि भारताचा निवडणूक आयोग हे भारतीय राज्यघटनेमध्ये कोणत्या कलमांमध्ये समावेश करण्यात आलेला, कमेंट करून सांगायचं. ठीक आहे. आता बघा एल मध्ये काय बघा केंद्रशासित प्रदेशाबाबत ही तरतुदी आहेत. जे केंद्रशासित प्रदेश आहेत आता घटक राज्यासाठी वेगळे आहेत आणि केंद्रशासित प्रदेशासाठी बघा लोकसंख्येमध्ये कमी जास्त प्रमाणात होते. डोंगरी भागासाठी असेल किंवा चालू भागासाठी असेल त्याच्यामध्ये या तरतुदी आपल्याला झालेल्या दिसून येतात. ठीक आहे. आता बघा ही तरतूद बघा 73वी घटनादुरुस्ती काही प्रदेशांना लागू होत नाही म्हणाली. कशानुसार? एम नुसार. काही प्रदेशांना लागू होते का? काही प्रदेशांना लागू होत नाही. हा पण पॉईंट महत्वाचा आहे. आता बघा एन तुम्हाला दिसत असेल, वाचून दाखवतो, जो बोलतो तो ऐका बघा. ज्या पंचायती आहेत त्या चालू ठेवण्याचं काम या ठिकाणी एन मध्ये आहे. आणि ओ मध्ये काय बघा न्यायालयाचा हस्तक्षेप मान्य नाही. ओ मध्ये काय बघा इथे देतो, ओ मध्ये आहे ना न्यायालयाचा हस्तक्षेप नको, त्याला आपण नको असं म्हणू शकतो, किंवा मान्य नाही. न्यायालयाचा हस्तक्षेप जे आहे ते पंचायतीमध्ये मान्य नाही. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण ज्या ग्रामीण पंचायत राज आहेत त्या बघितलेल्या आहेत 243 ए पासून ओ पर्यंत. आता आपण याच्यानंतरचा जो पार्ट 2 असेल पंचायत राजचा त्यामध्ये आपण शहरी पंचायत राज बघूया. शहरी पंचायत राज मध्ये पण जे लेअर आहेत त्याच्यामध्ये कसे येतं ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद. तर त्याच्यामध्ये पण आपण नगर परिषद, नगरपालिका, छोटी नगरपंचायत, महानगरपालिकेत कोणकोणत्या लेअर आहेत आणि महानगरपालिका महाराष्ट्रात सध्या किती अस्तित्वात आहेत, सर्वात जुनी कोणती, सर्वात नवी कोणती. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ या ठिकाणी थांबतो. आता यानंतर भेटूया आपण शहरी पंचायत राजवर आपण या ठिकाणी भेटूया. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या जवळपासच्या विद्यार्थ्यांमध्ये शेअर करा. जय हिंद विद्यार्थी मित्रांनो.